तर खारगे चांगले अधिकारी, योग्य तपास केला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय। पार्थ पवारांच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली। दरम्यान मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट दिली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण समितीनं सादर केलेल्या अहवालामध्ये 2 अधिकाऱ्यांना जे आहे ते दोषी ठरवण्यात आलेलं आहे असं म्हटलं कुणी? सूत्र मी तो अहवाल पण वाचला नाही। आणि खरगे हे अतिशय चांगले अधिकारी महाराष्ट्र शासनामध्ये प्रशासनामध्ये काम करतात, त्याच्यामुळे ते जे काय करतील ते योग्यच करतील। तर सुनील तटकरे 3 आठवडे गप्प का होते, विकास लवांडेंनी हा सवाल केलाय। सुनील तटकरेंना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असं देखील विकास लवांडेंनी म्हटलंय। अजित पवारांच्या विमान अपघातावर लवांडेंनी सुनील तटकरेंवरती प्रश्न उपस्थित केले। उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं की जाणीवपूर्वक आता राजकीय चर्चा संपल्यानंतर आता कुठेतरी सारवा करण्याचा आपण केविलवाना प्रयत्न करत आहात का? खरं तर याच्यावर आपण 3 आठवड्यापूर्वीच बोलायला पाहिजे होतं, कारण अनेक पुरावे नष्ट होण्याची त्याच्यामध्ये भीती होती। संसदेच्या पटलावर जर आपण हा विषय आणू शकला असता तर त्याला कुठेतरी शासनाला उत्तरं द्यावी लागली असती। आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपण विलंबाने बोलत आहात। याच्या आधी अनेक प्रकरणं त्या ठिकाणी तपासाची बाबतीमध्ये सुरू आहेत, तिथे आपण बोलायला पाहिजे होतं। तुम्हाला काही गोष्टीचा अधिकार होता, पण तुम्हाला उशिरा सुचलेलं शहाणपण हे जनतेला नक्कीच कळतंय। तर सुनील शेळकेंनी केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत। भाजपचे पदाधिकारी गणेश भेगडे यांचं सुनील शेळकेंना हे प्रत्युत्तर पाहायला मिळते, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं गणेश भेगडेंनी म्हटलंय। बाळा भेगडेंनी उमेदवारांना विजयी करण्यासाठी 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप सुनील शेळकेंनी केला होता। भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाचा नवीन प्रयत्न करतो की सुनील शेळके ईव्हीएम मशीन हॅक करतो। सुनील शेळकेला मशीन हॅक करणारी मोठी कंपनी आहे, म्हणून 2019 निवडला 2024 बापूसाहेब भेगडेचा पराभव झाला। त्यांना सांगत होते पराभव तुमचा होऊ शकत नाही, ईव्हीएमचा घोटाळा केला म्हणून तो निवडला। भारतीय जनता पक्षाच्या इतर स्थानिक नेत्यांनी जे काँग्रेस समिती जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय करून दाखवतो म्हणून एका उमेदवाराकडून 25 लाख रुपये गोळा केले। उगा आपलं काहीतरी बोलायचं, मी सांगतो, मी ठिकाण देतो, तुम्ही बघा। अरे काय बघा, तुझ दे ना सगळे प्रमाण इथं। जर तुम्ही 8 दिवसात सिद्ध केलं नाही तर तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार, हे तुम्हाला आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो। हे जे काही सगळं चाललंय हे योग्य नाही। आता सत्ता मिळालेली आहे तर प्रामाणिकपणे लोकांची कामं करा। तर मुलुंडमध्ये मेट्रोची दुर्घटना घडली, त्यात कंत्राट दिलेली कंपनी ही विदेशी होती असं अंधारेंनी म्हटलंय। आत्मनिर्भर भारताच्या जाहिरातीसाठी कोट्यावधींचा खर्च करताना विदेशी कंपनीला कंत्राट का देता? भारतातील कंपन्या सक्षम नाहीत का असा सवाल सुषमा अंधारेंनी केला। जी कंपनी कंत्राट दिलेली होती ती विदेशी कंपनी होती। आता मग माझे 3 प्रश्न आहेत की तुम्हाला विदेशी कंपनींना कंत्राट का द्यावं लागतंय, कशासाठी? म्हणजे एकतर तुम्ही विदेशी कंपनीला कंत्राट दिलं तर आणि अशी काही दुर्घटना घडली तर त्याला थेट आपल्या देशातून कारवाई करता येत नाही, मग कारवाईतनं त्याला वाचवताय की आकड्यांचा फुगवटा दाखवता येतो म्हणून करताय? आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही आमच्याकडे ती क्षमताच नाही, भारतातल्या कंपन्या त्या क्षमतेच्याच नाहीत, तर मग आत्मनिर्भर भारत योजनेसाठी करोडो रुपयाची जाहिरात कशाला देता?